तया ज्ञानियाचे ने दर्शने पापा होये पुरशरणे तयाचा वेर न करावा कवने भलते निवंदावे। श्री चक्रपाणी प्रभू महाराज की जय। आज या ठिकाणी नांदेड बुद्रुक या गावामध्ये श्री चक्रपाणी जयंती निमित्ताने जमलेले संत महंत वासनिक भिक्षुक जन हो, तर या ठिकाणचे कार्यक्रमाचे आयोजक श्रीमान नंदोबा भोंगळे यांनी या ठिकाणी 20वी चक्रपाणी जयंती आयोजित केलेली आहे। तर या धर्मसभेला लाभलेले प्रथम वक्ते ज्यांनी व्याख्यान पहिले गुंफलेले आहे हे चिरंजीव नमन सोनार। त्यांनी वयाच्या हिशोबाने अगदी सुंदरसा थोडक्यातच चांगलं सुवाच्य शब्दामध्ये त्यांनी या ठिकाणी प्रवचन केलेलं आहे। त्यानंतर दुसरे व्याख्यान हे या गावचे महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्या आहेत त्या सौ स्वातीताई इंगळे यांनी आपल्याला या ठिकाणी ब्राह्मणाची सहस्र भोजनाची लीळा सांगून प्रबोधित केलेले आहे। त्यानंतर या सभेचे प्रमुख वक्ते सौ सरला ताई सोनार यांनी चांगल्या प्रकारचे प्रबोधन केलेलं आहे। आपला किती टाईम झालेला आहे याचं बी त्यांना भान राहिलेलं नाही। अनेक उखाणे, अनेक लीळा, अनेक उदाहरणं देऊन त्यांनी सभेला प्रबोधित केलेलं आहे। त्यानंतर आपल्या मुख्य सभेचे कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांना नियोजित केलेले होते ते पपुम श्री दयालमुनी बाबाजी तळेगावकर यांनी आपल्याला 2 लीळा सांगितलेल्या आहेत श्री चक्रपाणी महाराजांच्या आणि काही मोकळं निरूपण करून सभेला प्रबोधित केलेलं आहे। तर आता असे या ठिकाणी लीळा काही सांगण्यासारख्या राहिलेल्या नाहीत, तरी पण हा 20वा कार्यक्रम श्री चक्रपाणी जयंती या गावात आयोजित होत आहे। त्या निमित्ताने या ठिकाणी मी 20 आकडा 20व्याचा अर्थ करून पुढं श्री चक्रपाणी महाराज आणि श्री दत्तात्रय प्रभू बाबा यांचा काय संबंध आहे हे अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्या दोन एक लीळा घेण्याचा विचार आहे माझा। टाईम मिळाला तर मी जास्त बी घेऊ शकतो, तसा काही अध्यक्षाला काही कोणी रोखू शकत नाही। परंतु रात्रीचा टाईम झालेला आहे, आपण टायमाने बांधलेला असल्यासारखेच आहे। तर 20वा पहिला 2 आहे आणि नंतर 0 आहे। 2 मध्ये म्हणजे या परमेश्वराच्या 2 प्राप्ती आहेत। श्री चक्रपाणी महाराज हे परमेश्वराचे अवतार आहेत आणि त्यांच्या ज्या प्राप्ती आहेत परमेश्वराच्या या 2 प्राप्ती सूक्ष्म विचार आहे। परमेश्वर तर एकच आहे, सर्व जग विश्वजांत एक आहे, परंतु पाठ आणि पोट, प्रेमियाला पोटाशी नाण्याला पाठीशी यासाठी ह्या 2 प्राप्त्या आपल्या पंथामध्ये आलेल्या आहेत। तर प्रथम परमेश्वरांनी ही सृष्टीची जी रचना केलेली आहे ही कशासाठी केलेली आहे की सकळ जीवाला आपला स्वानंद आणि मुख्य प्रेम देण्यासाठी या सृष्टीची रचना केलेली आहे। परंतु या जीवाच्या आचरणाच्या उन्मेषतो ह्या जीवासाठी
पाठी आणि पोटाचा न्याय या ठिकाणी शास्त्रकार बी सांगतात, परमेश्वर बी सांगतात की नाण्याशी पाठीशी घालीशी. नाण्याची प्राप्ती ही पाठीच्या स्थानी असते. याबद्दलचा थोडासा भेद या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे, तर तुम्ही ऐकून घ्या आता. की परमेश्वर या जीवाला प्रेम देतात. परमेश्वराचे 12 अवतार आहेत. त्यातले जे प्रथम अवतार आहेत ते या जीवाला प्रेम देतात. म्हणजे परमेश्वराची जे पहिलं स्वरूप आहे म्हणजे पोटाचं, आणि जे मुख्य प्राप्तीचं आहे ते 1 नंबरला आहे. त्या ठिकाणी परदृश्य आच्छादनीचं पहिला उभय दृश्य, त्यानंतर दुसरा आच्छादनीचा परदृश्य, आच्छादनीचा अवरदृश्य आणि एक शेवडा परदृश्य. हे 4 प्रकारे ज्यांना भजन घडलं, ज्या जीवाला त्यांच्या ठिकाणी निर्हेतुक भजन घडलेलं आहे, त्यांना त्या ठिकाणी प्रेम होत असतं आणि ते परब्रह्म प्राप्तीला जात असतात. आणि त्यानंतरच्या ज्या खालच्या अवतारांना राहिलेले अवतार आहेत, नाणी आहेत, जीव देवता भजने आहेत, यांनी जर आचरण जर केलं तर त्यांना सतब्रह्माची प्राप्ती होत असते. ह्या 2 प्राप्त्या जवळजवळ सारख्याच आहेत, इतक्या तितक्या अर्थाने त्याचा फरक आहे. तर आता इतर अवताराचे आणि नाण्या भक्ताच्या जीव देवतेच्या भजण्याला ही मुख्य प्राप्ती होती किंवा नाही, तर तळमळीत जन्माते झाडी, हाडांची रांगोळी करावी, अशा प्रकारे ज्यांनी चांगलं आचरण केलेलं आहे, आरती केलेली आहे, परमेश्वरा तूच हो, तूच भेटावा, अशा नाण्यांना बी परब्रह्म परमेश्वर स्वरूपाची प्राप्ती ही होत असते. परंतु या पलीकडे बी ज्यांनी आचरण बी केलं नाही, अनेक जीव धर्माला लावले, त्यांना बी परब्रह्म परमेश्वराची ही प्राप्ती ही होत असती. त्याचं मी लीलेचा न्याय देतो की श्री नागदेव आचार्य हे देऊळवाड्याला होते. लक्ष्मण भट्ट त्या ठिकाणी गीता भागवत रसयुक्तत्वी वाखाणीत होते. त्या ठिकाणी अलंकार बे पुष्कळ होते आणि संपूर्ण सभेला उद्बोधित केलेलं होतं. आणि त्यावेळेस त्यांना इतका आनंद झाला, ते जोरजोराने टाळ्यावर हात करून करायला लागले, नाचायला लागले आणि म्हणायला लागले, पहा पहा भक्त आहेत पण देव नाहीत. तर त्यावेळेस श्री नागदेव आचार्य कोपऱ्यामध्ये बसलेले होते. देऊळवाड्यात जिथं सभा होती त्या ठिकाणी भागवत चाललेलं होतं. ते उठलेले आहेत, हात वारे करून म्हणतात, देव आहेत परंतु कोण नाही, देव आहेत परंतु भक्त नाहीत. त्यावेळेस लक्ष्मणरावास छातीवर हात ठोकून सांगतात की हा भक्त आहे, दाखवा देव. त्यावेळेस श्री नागदेव आचार्य म्हणे, पहा हे रुद्धपूर, श्री प्रभू बाबा साक्षात ईश्वर अवतार आहेत आणि ते परमेश्वर अवतार आहेत, साक्षात श्रीकृष्ण अवतार आहेत, श्रीकृष्ण अवताराचे रूप आहेत. त्यावेळेस ते म्हणतात, चला मग त्यांच्या भेटीला. नागदेव आचार्य त्या रस्त्याने चाललेले आहेत. नागदेव आचार्यांना दुःख झालेलं आहे. श्री चक्रधर महाराज आपले लाड लढिवाळ पुरवत होते आणि हे श्री प्रभू बाबा आता आपल्याला श्रीकृष्णाचे रूप दाखवतात का नाही, ह्या चिंतेमध्ये होते. परंतु परमेश्वर स्वरूपाला हे ज्ञानमय स्वरूप असतं. श्री प्रभू बाबांनी ते भक्ताचे कणव, भक्ताचे हाक त्या ठिकाणी ऐकलेले आहे. श्री प्रभू बाबांनी द्वारकेचे कळस, द्वारका त्या भैरव बुरुजाच्या तिथं तयार केलेले आहे आणि नागदेव आचार्यांनी पाहिलेले आहे. नागदेव आचार्य आनंदाने तृप्त झालेले आहेत. नागदेव आचार्य म्हणतात,
लक्ष्मण भट्टाला, पहा पहा म्हणे जे सुवर्णाची द्वारका. श्रीकृष्ण महाराज त्या ठिकाणी त्या द्वारकेमध्ये आहेत. जवळ गेल्यानंतर श्रीकृष्ण महाराज उद्धव अर्जुना सहित त्या ठिकाणी होते. लक्ष्मण भट्टाने डोकं स्वतःचं डोकं श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीचरणावर ठेवलेलं आहे आणि वर डोकं करून पाहतात तर श्री प्रभू बाबा द्वारका त्या ठिकाणी काही दिसायला तयार नाही. आणि हे द्वारका दर्शन दिलेलं आहे. म्हणून आज हे रुद्रपूरमध्ये द्वारका दर्शन हे स्थान आहे. आणि त्या स्थानाच्या ठिकाणी आज मठ आहे. तर अशा या भक्तांचा लाड लढिवाळ पुरवणं आणि ह्या नागदेव आचार्यांसारखं कार्य करणं, अनेकांना धर्माला लावणं, अनेकांचं अनुसरण सिद्धीस नेलं, कोथळवासाचं बी उदाहरण आहे. तर अशा जीवांना धर्माला लावणं, महंत होणं म्हणजे निव्वळ महंतीचं सर्टिफिकेट नव्हे, की अनेक जीवांना धर्म उपदेश करणं, धर्माचं रक्षण करणं आणि त्यांच्या उद्धारापर्यंत त्यांना घेऊन जाणं. असं जे कार्य करतात त्यांना बी परमेश्वराचं परब्रह्म प्राप्ती होत असते. तर त्यानंतर जे राहिलेले जे जीव आहेत त्यांना हे उपाय घडले नाहीत, त्यांना सद्ब्रह्माची प्राप्ती होत असते. तर ती सद्ब्रह्माची प्राप्ती आपल्याला आता आपण सांगणारच आहे. तरी सर्वांनी या दोन प्राप्तीच्या ठिकाणी विशेष लक्ष द्या, कारण हा वादविवादाचा बी प्रश्न होऊ शकतो. म्हणून पाठ आणि पोट, पोटाच्या बाजूला गुणधर्म असतात, पाठीच्या बाजूला गुणधर्म नसतात. म्हणून पहिली प्राप्ती आहे त्या ठिकाणी गुणधर्म युक्तत्व आहे आणि दुसरी प्राप्ती आहे ती गुणधर्म रहित आहे. तर ती दुसरी प्राप्ती ती अशी आहे, अनुसरणाची दोनच घटका पुष्टी. आपण काय म्हणतो, दोन घटका पुष्कळ होता. अरे पण दोन घटकाचा संन्यास आजची गोष्ट आहे. कारण त्या ठिकाणी जर त्याने जर संन्यास लवकर त्याला जर जगवलं तर हा नरकाला हा जीव जाणार आहे. नरकाला जाऊ नये म्हणून परमेश्वर काय करतात, त्याच्या त्या मागच्या जन्मावरून त्या दोन घटकामध्येच त्याला घेऊन जातात. आणि असा जीव आहे सद्ब्रह्म प्राप्तीला, कारण त्याला प्रेमाचे उपाय घडलेले आहे. प्रेमाचे उपाय घडत नाही का त्या जीवाला. म्हणून या दोनच्या आकड्याचा जो आहे त्या दोन प्राप्ती. मग पुढे राहायला शून्य, विसाच्या पुढे आकडा काय, दोन नंतर शून्य. तर ज्याने परमेश्वराची आनंद भक्ती केली नाही त्याला शून्य होतं. म्हणजे ज्यासाठी सृष्टी रचना केलेली आहे ही सृष्टी त्याची शून्य होत असते. परमेश्वराने सृष्टीची रचना त्या जीवाच्या उद्धारासाठी केलेली असते, त्या दोन प्राप्तीसाठी केलेली असते, सद्ब्रह्म प्राप्ती आणि परब्रह्म प्राप्ती. तर याला एकही प्राप्ती या ठिकाणी होऊ शकत नाही. त्याला म्हणतात सृष्टी शून्य. 184 लक्ष येऊन फिरून फिरून हा फिरतच राहतो. अनंत सृष्ट्या संपलेल्या आहेत तरी या जीवाचं उद्धारण नाही झालं. जीवाचं म्हणजे जो बोलून राहिले त्याचं उद्धारण नाही झालं, तर ऐकण्याचं झालं नाही, ते सिद्धच झालं. ज्याला ज्ञान झालं त्या ज्ञानाचं कार्य केलं नाही त्याला सृष्टी शून्य झाली. म्हणून आजपर्यंत आपण ज्ञानाचं कार्य केलं नाही. आपल्याला हा विषाचा शून्य आहे हा घडू नये यासाठी आपण अनुसरण करावं, अनुसरणाचं आचरण करावं आणि त्यातल्या त्यात हे प्रेम उपाय परब्रह्म प्राप्तीचं जे श्रेष्ठ आहे त्याचे प्रेमाचे उपाय जोडावा. प्रेम आपल्याला मिळू शकत नाही हे ठाम 100% आहे, कारण आपण ईश्वर अवताराजवळ आहे. ईश्वर अवताराचं सन्निधान आपण जोडलं नाही आणि जोडलं त्यावेळेस आपण त्यांचं प्रेम हे जोडलेलं नाही. यासाठी हा विसाचा आकडा त्याचा अर्थ आता झालेला आहे. तर आता शून्य आणखीन कशाने होतो, तर विकार आपल्याला ज्ञान झालं, आपण अनुसरलो,
परंतु आपण विधीपूर्वक जर आचरलो नाही तरी आपल्याला शून्य होत असतं. त्याचा मुख्य म्हणजे विकार. आता त्याला न्याय देताना छद्मवासाचा न्याय आहे. छद्मवास आपल्या रंगावासूनच होता. आज असंच तो त्याला म्हणतात. तर हा छद्मवास त्याला परमेश्वराने नाम दिलं, परंतु ते निघून गेलेले आहेत आचरण करण्यासाठी. आणि देवाने घृणात्याग सांगितलेला आहे. म्हणून त्यांनी काय केलं की भिक्षेला जायला टाइम लागला, पायाखाली मुंग्या मारतील, नामस्मरणाला अंतर पडन म्हणून त्यांनी काय केलं ते वांती झालेलं छद्रीत अन्न म्हणतात ते त्यांनी ग्रहण केलं. ते विधी ते जर भिक्षेला गेले असते तर आणि त्यांना नानाच्या प्रेमाचे अधिकार घडले असते. त्याला त्यांनी वंचित ठेवलेला आहे. आणि हे आयुर्वेदीचं अन्न वास्तविक हा विधी नाही. ते खाल्ल्यानंतर मग त्यांना पुढे जाऊन मरेनच आलं. एका झाडाखाली बसलेले आहे स्मरण करत, चांगलं सात्विक झाड आहे. आणि ते त्या ठिकाणी राहत राहिले. त्या ठिकाणी शेतकरी आला, तो म्हणे आहो तुम्हाला मी काही 2 घास भाकर दे, ते खा, या आमच्याच इथे राहा. असे करता करता तो आजारी पडलेला आहे. आजारी पडल्यानंतर तो म्हणे आता मी काही येऊ शकत नाही, तुम्ही माझ्याच घरी चला. घरी गेलेला आहे. आणि तो शेवटचा काळ आलेला आहे ते शेतकऱ्याचा. तो काय म्हणे आता माझं काय खरं नाही. ते म्हणे स्त्री आणि मुले तुम्हाला लागे का म्हणे. आणि आता आयुर्वेद घडत घडत समाजा झालेला आहे. आणि हा शून्याचा आकडा त्याच्या कपाळी पडलेला आहे. त्याला सृष्टी चिन्ह झाली, हा प्रश्न राहिलेला आहे. तर त्याच्यानंतर विकल्प प्रमाद मोठा असतो. हा जो शून्याचा नेणारा असतो तर असा त्याला न्याय त्याचा जाईल. म्हणून परमेश्वराची इच्छा होते त्या दायमाने आता मारावा. हो द्या आता माराल तर छान, अरे तू जगलाच कशाला असं दायंबाला म्हणतात. परंतु त्याची निवड बोलण्याची कला होती, त्याला घेऊन जाण्याची कला होती. कारण विकल्प प्रमाण असतो हा एकाच सृष्टीत नाचत नसतो. म्हणून हा विकार प्रमाणापेक्षा घोर आहे. म्हणून तो नाचलेला नव्हता. आणि तुम्हा शंख तुळशी लागे का. स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात जगला तर तुला शंख तुळशी लागल आणि तुला सृष्टी शून्य होईल. आणि म्हणून तो दायंबा इतका प्रेमाचा अधिकारी असूनही त्याला शून्यामध्ये पडला. पुढे जाऊन काय झालं तर हे दायंबाचं की त्याचा पुनर्विवाह झाला. पुनर्विवाह झाल्यानंतर त्याची जी वृत्ती होती तिच्या सासऱ्याची ती तिच्याकडे परत आलेली आहे. आणि शंख तुळशी पूजायला भक्त मंडळ भेटायचे. अरे दायंबा हे तू काय करतोस. दायंबा म्हणतो तर हा देवाने मला विधी सांगितलेला आहे, तुम्हा शंख तुळशी लागेगा. अरे हा विधी नाही. हो जे आता मराल तर चांगलं, तो मेला तर चांगलं होईल असे म्हणणारे. परंतु त्याने असं तसंच केला. कारण त्याचा प्रसव कसा आला त्याला जे सृष्टी शून्य होतात. त्याच्यानंतर हिंसा प्रत्यक्ष मारण्याची हिंसा तर समजतेच प्रत्येकाला. पण जी हिंसा जी समजत नाही ती मी सांगतो. कारण आपल्या पुढल्या विषयाला टाइम पुरवायला पाहिजे. ही हिंसा आपण काय करतो की मोठमोठ्या संत महंताची शौर्यवंताची हिंसा करतो. कसा अरे तो चांगला आचरण करून राहिलाय, आपल्या 11 विधेवर तत्पर आहे. आपण त्याला काय म्हणतो अरे हा कीर्तीसाठी करतो, विषयासाठी करतो असं आपण त्याला दिवसत असतो. आणि दिवसल्यामुळं तो जर तामस जर असला तर त्या ठिकाणी तो विचलित होतो, त्याला क्रोध येतो. अरे आपल्याला लोक देवधर्म करून नाही. आणि त्यामुळे त्या हिंसेमुळं जाय बाईसाठी दोषाने धर्मापासून जातो. हे तर आपल्या माणसाला माहित आहे. म्हणजे ते मोठमोठे दोष जोडलेले आहेत मुख्य धर्मापासून जाण्याचं. कखाया
सारखे विकारापेक्षा जास्त एक आचरित जाय एक ना आचरित जाय. धर्माला दुसऱ्याचे दोष घेऊन आम्ही जात असतो आणि अशा प्रकारे ही हिंसा होती. हिंसामध्ये शारीरिक मानसिक वाचिक हिंसेचे 3 प्रकार आहेत. तर त्या हिंसा दोषाने काय होत असतं की त्याला ही सृष्टी शून्य होत असते. आणि चौथा एक दोष हा घडवणूचा दोष आहे, परंतु तो सिद्धांत धरावा लागतो की विपरीत. अरे विपरीत साधवत जो होतो असं नाही, पण मार्गावर होतो असं काही नाही, पण स्वतः ईश्वरावर विपरीत होतो. संविधानाचं उदाहरण आहे देवकी. देवकी ही देवाची पहिली गोंद आहे, पैठणकार ही देवकी आहे. तर हे देवकीचं काय झालेलं आहे की ज्यावेळेस स्वामी श्रीचक्रधर महाराजांवर स्त्रियांच्या ठिकाणी ऐसे करते, त्यावेळेस काही भक्त जे होते ते निघून गेलेले आहेत. पैठण सोडून आम्ही कर्नाटक मध्ये जातो. अहो तुम्ही कोणावर आळ घेऊन राहिले? जे धर्म प्रवर्तक आहेत, साक्षात ईश्वर अवतार आहेत, त्यावर तुम्ही असे आळ घेता. परंतु देवकी पुढे काय म्हणते, आयशी कुंभध्वनी निघाली. कुंभध्वनी निघली आणि ती परमेश्वरावर विपरीत झालेली आहे देवकी. म्हणजे ती देवकी गेली म्हणजे तिला नाही सृष्टी शून्य झालेली आहे. तर अशा प्रकारे हा विविधचा अर्थ शास्त्रार्थ तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला चक्रपाणी चरित्रात जायचं. हे चक्रपाणी महाराज वास्तविक जर पाहिलं तर दत्तात्रय प्रभूंचं स्वरूप आहे. आता परमेश्वराचे अवतार येण्याच्या 17 पर्याय आहे. तर अवतारापासून अवतार म्हणजे मूळचा अवतार असतोच, त्याच्यानंतर पुढला अवतार. तर छत्रपाणी आणि श्री दत्तात्रय प्रभू यांचं स्वरूप एकच आहे. दत्तात्रय प्रभूंपासून ते स्वरूप विभागलं आहे. आपल्या विज्ञानामध्ये जो आणीबाण म्हणतात देवशास्त्रात की एकाचे 2 होतात, त्याला म्हणायचं अवतारापासून अवतार. असे चक्रपाणी महाराज हे अवतारापासून अवतार म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूपासून अवतार आहेत. म्हणजे चक्रपाणी चक्रधर स्वामी नव्हे, कारण हे स्वरूप इथून संपलं आणि पुढे गेलेले आहे, परंतु ते मूळ असताना नवीन तयार झालेले आहे त्या स्वरूपापासून. असे हे श्री चक्रपाणी महाराज आहेत. तर श्री चक्रपाणी महाराजांबद्दल आणि श्री दत्तात्रय प्रभूंबद्दल साम्याच्या लीळा या ठिकाणी आपण घेऊ आणि मग आपला टायमर जवळपास संपतोच आहे, कारण पुष्कळ टाइम झालेला आहे. तर श्री दत्तात्रय प्रभू महाराज एका दिवसामध्ये किती गमन करायचे? बद्रिका आश्रमाला पुराण श्रवण झाल्यानंतर काशी वाराणसी काशीला स्नान करायचे. किती अंतर आहे किती गणित नाही. त्यानंतर भिक्षेला जायचे कोल्हापूरला. भार्गव ऋषी भार्गव कन्या काशीराजाची मुलगी, त्या ठिकाणी ते भिक्षा करायचे आणि त्यानंतर ते पंचाळेश्वरला भोजन करायला जायचे आणि त्यानंतर निद्रा करायला माहूरला जायचे. आता त्या ठिकाणी पंचाळेश्वराचं थोडं महात्म्य आपण घेणार आहे की पुलस्त ऋषी होते. पुलस्त ऋषी हे ब्राह्मणस्थ समाजाचे होते आणि कुंभ आणि निकुंभ त्यांची मुलं होती. हे दैत्य. तुम्ही म्हणाल ब्राह्मणाचे मुलं दैत्य कसे? जसा रावण हा ब्राह्मणाचा मुलगा होता, ब्रह्माचं नातं जवळचं होतं त्याचं. तर ब्राह्मण असून दैत्याचे कृत्य, दैत्य हा काय जात आलं नसती, कृत्य दैत्य झालं म्हणून दैत्य. तर त्यांनी त्या ठिकाणी त्रास देण्याला सुरुवात केलेला होता. म्हणून आत्मा ऋषीने काय केलं की पंचाळ राजाला विनंती केलेली आहे आणि पंचाळ राजाने दत्तात्रय प्रभू महाराज
पंचाल राजाने काय केलेलं आहे का त्यांना मारलेलं आहे आणि ब्रह्महत्या झाली. ब्रह्महत्याचं पाप फिटण्यासाठी मग दत्तात्रय प्रभूला आत्मऋषींनी त्या ठिकाणी विनंती करून बोलवलेलं आहे आणि बोलवल्यानंतर त्या ठिकाणी राहिले वरदान मागितलेलं आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य भोजनालय आणि त्यांच्या विनंतीला मान दिलेला आहे आणि ते ब्रह्महत्येचं पातक ते फेडलेलं आहे. वास्तविक ब्रह्मा जाणारे ब्राह्मण ब्राह्मणाचं कार्य परंतु ब्राह्मणाचे मुलं त्या अर्थाने त्याला ब्रह्मपाप नाचवलेला आहे आणि माऊच्या दैवल्य सर्वांना व्याख्या का माहिती. तर अशा प्रकारचं परिभ्रमण श्री दत्तात्रय प्रभूंचं होतं. त्याचप्रमाणे चक्रपाणी महाराजांचं परिभ्रमण. चक्रपाणी महाराज वाराणसीला एका दिवसात जाऊन परत वापस. दत्तात्रय प्रभू बाबा एकाच दिवसात फिरत होते एवढे. श्री चक्रपाणी महाराज बोट धरलेले म्हणतात वाराणसीला जाता जाता ते राहिलेले आहेत. थंडी ताप आलेला आहे आणि चक्रपाणी महाराज म्हणतात तुम्ही काही चिंता करू नका, तुम्हाला मी घेऊन जा. एका दिवसात वाराणसी संध्याकाळी घरी इथे मी दिसायचे तिथे मी दिसायचे. म्हणजे इतका वेग त्यांचा होता. हे चक्रपाणी महाराजांचं आणि दत्तात्रय प्रभूंच्या कार्याचं साम्य. आणखी एक साम्य त्यांचं असं आहे की दत्तात्रय प्रभू काय करायचे नेहमी हे ज्ञान देऊन उद्धारायचे. हे जीव वायाला जाऊन नव्हते देत. आता जर महाराजांनी सांगितले की छद्रोबास दायंबास हे चक्रधर स्वामींचे वायाला गेलेले आहेत, धर्मापासून पतन झालेले आहेत. परंतु दत्तात्रय प्रभू बाबांचे कोणताच जीव पतन झाला नाही. सर्वांचे उद्धार झालेले आहेत. तसेच चक्रपाणी महाराजांचे हे जोगराचा उद्धार झालेला आहे. तात्काळ उद्धार झालेला आहे. त्याने म्हणजे वाल्यापुरापेक्षा जास्त केलं म्हणलं तरी चालू शकत. तरी त्यांचा उद्धार किती ताबडतोब केलेला आहे. त्यांना वायाला जाऊन नाही दिला. जरी ते परदृश्य अवतार नव्हते, आच्छादनीचे होते, अवदृश्य होते, त्यांच्या त्या देवतेच्या विद्या देण्याचं मूळ कार्य होतं. तरी पण चक्रपाणी महाराजांनी त्या जीवाचा उद्धार केलेला आहे. त्यांचे संपूर्ण कार्य संपूर्ण नर्क त्यांचे नाशून त्यांचा जीवात्मा हा शुद्ध केलेला आहे आणि त्या जीवाचा उद्धार केलेला आहे. अशा प्रकारे हे चक्रपाणी महाराज आणि श्री दत्तात्रय बाबा हे स्वरूपापासून स्वरूप विभाग आहे. हे निसंदेह आहे. तर अशा प्रकारे ही 20वी जयंती आहे. तर जवळजवळ मी आल्यापासून त्या गावामध्ये 12-13 जणांचा संन्यास झालेला आहे. 20 वर्षामध्ये आम्ही सर्वांनी अनन्य भक्ती करावी. अनन्य भक्तीतून हे ज्ञान प्रेमाचं कार्य करावं. ज्ञान प्रेम मिळवलं तरच श्रेष्ठ, नाहीतर जसं प्रेमच श्रेष्ठ आहे पण प्रेमामध्ये ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून आपण अनन्य भक्ती करावा. नाहीतर आले दीपावली लक्ष्मी पूजन. अरे लक्ष्मी हे परमेश्वराची शक्ती आहे. त्या परमेश्वराच्या शक्तीचं पूजन नाही करायचं. आपल्याला परमेश्वराचं पूजन करावं लागतं. लक्ष्मी आपले धनसंपत्ती परमेश्वर आहे. म्हणून आपण म्हणतो तुम्हेव माता पिता तुम्हेव बंधूच सखा तुम्ही. म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी माता पिता सर्वस्व आहे. त्या ठिकाणी लक्ष्मी जी आहे. कसं आहे श्रीकृष्ण महाराजांनी ज्यावेळेस अर्जुनाला विश्वरूप दाखवलं त्यावेळेस काय दाखवलं ठेवलं, सर्वच दाखवलं. ऋषी मुनी इंद्र चंद्र सूर्य सर्वच्या सर्व पूर्णत्वाने दाखवलेलं आहे. म्हणून परमेश्वराच्या पूजनामध्ये लक्ष्मी येत असते. वास्तविक पाहिलं तर आपण अशा अनन्य भक्ती सोडू नये आणि परमेश्वराच्या भक्तीचं परमेश्वराचं गुणगान गावा, त्यांचं नामस्मरण करावा आणि
आपला मागचा प्रसव जर एखाद्या कठीण असला तर आपण त्या ठिकाणी प्रायचित करावा. आपण आज आचरलं नाही, पण प्रायचित केल्यानंतर पुढल्या सृष्टीमध्ये जरी आपलं उद्धारण होईल आणि ह्या सृष्टीतल्या नरकापासून तरी चुकू आपण. म्हणून आपण प्रायचिताची भूमिका आणि आपल्या भक्तीपासून विचलित होऊ नये. नाही तर मग एक जण मला भेटला दीक्षा घेतलेली होती, परंतु त्याला नीट आचरण नाही करता आला. तो काय म्हणे, आता असा नरकाला जाणार तसा नरकाला जाणार. त्यावेळेस मी शून्यात होतो. त्याला सांगितलं, अरे काय भाऊ तसं नाही, चांगल्याला विचार, काही त्याला उपाय असेल. सूत्र मला माहिती आहे, उपाय न पळू दे. उपाय नाही असं काही आहे का? त्याचा संस्कारच कसा होता आणि तो संन्यास घेऊन व्हायला लागला. म्हणजे त्यांनी जर प्रायचित केलं असतं आणि यदा कदाचित चांगलं जर आचरण केलं असतं तर त्याला देवैद्य होऊन नर्तन असून पुढल्या सृष्टीत पहिल्या परवडेल असं काही उद्धार झाला असता. आणि नसतं जर आचरण त्याला प्रायचित केलं असतं, अंतकरणातून थोडासा झाला असता तर त्याचं सृष्टीमध्ये भरवसेने उद्धरण झालं. तसं आपल्याला उद्धरण्याचा रस्ता म्हणजे हाच आहे, आपण चांगलं आचरण करावा, देवाला दुःख तयार करावा. नाहीतर आचरता सर्वांनाच येईल असं काही नाही. कारण आपण अनेक जन्मात वाटोळे आलेलो आहे. त्यासाठी स्वामींनी डोळे फोड्याचा दृष्टांत सांगितलेला आहे. चरित्रात काय दिसत नाही, आपल्या ब्रह्मविद्येत सांगितलेलं आहे. चरित्रातून तो गहाळ झालेला असा. मग आपण जर प्रयत्नच केले नाही तर त्याला डोळे फोड्याचा नाही देतात. डोळे फोड्या नावाचे माणसं दिसतात. ते काय करतात, पैसे मागतात, डोकं फोडतात, डोक्याचं नसतं द्या, हळद द्या, पैसे द्या, डॉक्टरच्या जायला, म्हणून त्याला डोळे फोडे म्हणतात. तो पण त्याच्या आजारात उभा राहतो. तसं आपण प्रत्येक सृष्टीमध्ये उभं राहू आणि प्रत्येक सृष्टीमध्ये म्हणणार की मला मोक्ष मिळणार नाही, मला मोक्ष मिळणार. अरे स्वामी श्री चक्रधर महाराजांना व्यसन आहे, जीवाचे उद्धारण करणं हेच त्यांचं व्यसन आहे. परंतु स्वामी सांगतात उभा तरी राहा. अरे या सृष्टीत नाही तर पुढल्या सृष्टीत या प्रयत्नाला जरी तुला जमलं नाही तरी पुढल्या सृष्टीमध्ये 100% तुझं उद्धारण होईल. पण प्रायचित्त तरी कर आणि प्रयत्न तरी कर, परंतु हा जीव करत नाही. अरे एका गावाला मी म्हणलं, चला आता तुमचं काय राहिलं, संन्यास तरी घ्या, कपडे तरी बदला. ते म्हणले, भावा आम्हाला काही खायला मिळत नाही काय, म्हणून आम्ही संन्यास घेऊ. अरे म्हणजे खायला न मिळालं असा त्यांच्या शब्दातून अर्थ व्हायला लागला. म्हणजे त्याला म्हणावं तरी काय, अरे संन्यास कशासाठी घ्यायचा, आपला धर्म काय हे तरी कळायला पाहिजे. म्हणून मला वाटतं आता टाइम झालेला आहे, तरी आज या ठिकाणी बराच उत्साह दाखवला. भरपूर लोक दिसतात, मागच्यापेक्षा उत्साही वातावरण दिसतं. आणि आपले सौ सरलाबाई यांनी उत्कर्षाने प्रवचन केलेलं आहे, तर त्यांच्या प्रवचनाला तोड नाही. जसं दयाळमुनी म्हणे त्यांनी एवढे दिवस तयारी केली असेल, पण तसं नाही. ज्याच्या आगी गुण असतो त्याला आपापच ते स्फुरत असतं. संपवतो हनुमानाच्या शेपटीसारखं त्या चिंध्या अपुरेच पडत राहिल्या रावणाच्या सभेमध्ये. गोळा करून आणला का शेपटी आणखी मोठी असं करत 20-25 मिनिटं सांगितलं तर पाऊण तास संपला, तरी त्यांचं संपायला तयार नाही. तरी चांगल्या लेवलचं या ठिकाणी सभा कमी लोकांमध्ये झाली. तर या ठिकाणी एक आपले नमन सोनार यांनी मोठ्या धाडसाने मध्ये मी एक वेळा सांगतो, असे जर उत्कर्ष दाखवत गेले तर आपल्या गावामध्ये या 20व्या छत्रपती जयंतीचं सार्थक होईल आणि सर्व आपल्या गावाचं नाव वाढलं जाईल.
कार्यक्रमाची सर्व शोभा वाढलेली आहे. तरी आता या ठिकाणी मी संपत आहे. तरी आजची सभा जवळजवळ संपलेली आहे. उद्या या ठिकाणी मंदिरावर होती आणि भोजन प्रसाद कार्यक्रम आरती हे होईल. मी पूर्ण विराम देतो. श्री चक्रपाणी प्रभू महाराज की जय.